नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। आणि पक्षांना एकत्र घेऊन आपण युती करायचा प्रयत्न चालू होता आणि आज तो खऱ्या अर्थानं यशस्वी होतोय। आणि या प्रयोगाबरोबरच एक सांगलीकरांना आम्हाला एक विनम्र आव्हान करायचं आहे की पर्याय उभा आहे, त्या पर्यायाकडे तुम्ही यावं आणि या सांगलीमध्ये बदल घडवून आणावा, जेणेकरून त्याची छाप महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये उमटावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली गेल्या 20 वर्षात 20 वर्ष महापालिका आता स्थापन 98 स्थापन झाली, त्यानंतरची ही अवस्था पण बघतोय की महापालिकेत जवळपास सर्व सत्ताधारी गेले, परंतु सर्व पक्षाचे लोक सत्तेवरती बसून गेले। त्यामध्ये काँग्रेस महाआघाडीचा प्रयोग झाला, सर्वांनी भोगली, परंतु प्रत्येकाने फक्त विकासाची गाजर दाखवली, त्याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही। आमच्या सांगलीमध्ये नावानं तर गेली सांगली शहर, सांगली मिरज कुपवाड हे त्यांची जी सांगावी कुणाची ही अवस्था आहे ती आज ही तशीच आहे की कुणाची तीच कुणाला समजत झालेलं आहे। कुपवाडची अवस्था तर आज ग्रामीण भाग परवडला, ही धड शहरी नाही धड खेडे नाही अशा मधल्या अवस्थेत अडकून पडलेलं आहे। आणि ही अवस्था सर्व नगरसेवकांनी मिळून केलेली आहे, सर्व पक्षीय नगरसेवकांनी मिळून केलेली आहे। आज आम्ही बघतो की आज सांगली सुधार समिती आणि आम आदमी पार्टीची बैठक विश्रामगृहावर झाली। या प्रसंगी अमित शिंदे होते, आमच्याकडून अमोल पवार, देसाई असं सर्व मंडळी चर्चा करून पुढची महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि ते या प्रसंगी मी जाहीर करतो। त्याचबरोबर समविचारी ज्या संघटना आहेत आणि व्यक्ती असू देत किंवा संघटना असू देत किंवा राजकीय पक्ष असू देत, ह्या सर्वांबरोबर चर्चा करून एकत्र येऊन इथे ते भ्रष्टाचाराचं पर्व हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेने निर्माण केलेलं आहे, ते उखडून काढून लोकांचा पर्याय आपल्याला निर्माण करत आहोत आणि त्यात सामान्य जनता सामील होऊन ह्या ठिकाणी सांगलीला परमनंट पर्याय निर्माण होईल आणि सांगलीत जे सुरुवात होईल की पूर्ण महाराष्ट्रात 2019ला पोचेल, ही लाट पोचेल। आणि हे जे आज सत्ताधारी आहेत एकच आहेत, आर्थिक नीती एकच आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी हे यांचं चरित्र आहे, महिलांवर बलात्कार हे यांचं चरित्र आहे। हे सगळं बाजूला सारून आपण एक नवीन पर्याय सांगलीमध्ये आणत आहोत। जनतेने त्याला सहभाग द्यावा, साथ द्यावी ही विनंती आहे। गेले 5 वर्ष आम्ही लढत आहोत आणि हा भ्रष्ट कारभार थांबवण्याचा आम्ही काम केलं आहे। खऱ्या अर्थाने विरोधकाची भूमिका सुधार समितीने गेल्या 5 वर्षामध्ये राबवलेली आहे आणि त्यामुळेच याच धर्तीवरती विकासाचं मॉडेल ज्यांनी राबवलं त्या आम आदमी पार्टीसोबत एकत्र येऊन सांगली, मिरज, कुपवाड, मिरज महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा आज आम्ही जाहीर करत आहोत। या निवडणुकीमध्ये पूर्णपणे स्वच्छ चेहरे, प्रामाणिक लोक, ज्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे आणि ती सोडवण्याचं भान आहे, अशा युवकांचा एक नवा सशक्त पर्याय हा सांगलीकरांना आम्ही देणार आहोत। आणि या संपूर्ण भ्रष्ट कारभाराला सांगलीची वाट ही आजपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या सर्व पक्षांनी लावलेली आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्वांनी सत्ता उपभोगलेली आहे आणि या सर्वांचं या पापामध्ये हे वाटेकरी आहेत आणि त्यामुळेच एक विकासाचा नवा पर्याय आम्ही घेऊन आलेलो आहोत। फक्त हे वाईट आहेत म्हणून नाही तर गेल्या 4 वर्षामध्ये 4,500 पेक्षा जास्त कामं करून कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय आम्ही कामं करून दाखवली आहेत आणि मानसिकता असेल तर परिवर्तन घडू शकतं हा दाखवणारा एक रोल मॉडेल आम्ही तयार करून जनतेच्या समोर जात आहोत आणि जनतेने याला साथ द्यावी असं आवाहन करतो।